हे सहज करणं सोपं आहे. मुळात माझा पिंड जो आहे तो शेतकरी कुटुंबातलाच आहे. त्याच्यामुळे भाजी कोणत्या मासामध्ये कोणती येते, कशी येते, काय येते याबद्दल मला सगळी माहिती होती. मुळात मी तो विचार करूनच घर बांधतानाच त्या पद्धतीनं बांधायचा विचार केला, की पाया खोदताना आपल्या घरातून जी काळी माती निघालेली आहे ती आपल्या घर बांधणीच्या साईडचा जो प्लॉट होता त्याच्यात टाकली आणि जसंच घर पूर्ण झालं तसा संपूर्ण एक इटाचा कटडा बांधून घेतला. आणि या कटड्यामध्ये मी स्वतः आणि अजून एक माणूस सोबतीला घेऊन याच्यात काळी माती भरली. हा साधारणतः एरिया जो आहे तो आडवा तो आहे 7 फूट आणि लांबीला जो आहे तो एक 12 फुटाच्या अंतरामध्ये. आणि याच्यात टप्प्याटप्प्यानं मोसमच्या अनुसार मी काही वेगवेगळी पिकं घेतली. याच्यात सुरुवातीला काय केलं की काळी माती एक 60%, कोकोपीट 20% आणि शेणखत एक 15-20% असं टाकून हे सगळं मिश्रण करून घेतलं आणि या कटड्यामध्ये टाकलं. नंतरच्या काळामध्ये मी काही अशा ह्या बॅग्स मागवल्या ऑनलाईन आणि त्याच्यामध्ये तो प्रयोग केला. तोही फार प्रमाणात सक्सेस झाला. आणि आज घडीला मी तुम्हाला सांगतो की बाजारात जेवढ्या भाज्या मिळतात त्यापेक्षाही जास्तीच्या भाज्या माझ्याकडे अवेलेबल आहेत. त्यात टमाटे आहे, पत्तागोबी आहे, फुलगोबी आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे, वांगे आहेत, त्याच्यानंतर मुळा आहे, शिमला मिरची आहे. सगळ्याच भाज्या जवळजवळ माझ्या घरी आहेत. आणि आता मी याच्यामध्ये अद्रक, लसूण ह्या सगळ्या भाज्यांचा सुद्धा यानंतर प्रयोग करणार आहे. अशा पद्धतीनं. आणि पाण्याची व्यवस्था म्हणाल तर बोरमधून जो निघालेला पॉईंट आहे तो टाकीत सोडला आणि टाकीपासून एक एक्स्ट्रा पॉईंट काढून शॉवरने याला पाणी देण्याचा मी सतत प्रयत्न करतोय. कारण त्याच्यामध्ये माती फुटणार नाही, तुटणार नाही आणि भाज्यांना कुठलंही नुकसान होणार नाही. अशा पद्धतीचा हा सगळा प्रयोग आहे. नाही, बाजारात जर खरं पाहायला गेलं तर बाजारातल्या भाज्या ह्या मुळात रासायनिक खत वापरून आणि वेगवेगळी औषधं वापरून त्या तयार केलेल्या जातात. आणि कुठल्याही भाजीला त्याला आणायचं असेल तर ते जबरदस्ती करून आणल्या जातात. आणि बाजारात आज बघायला गेलं तर कुठलीही भाजी 20 रुपये, 25 रुपये 250 ग्रामच्या आत नाही आहे. म्हणजे एकदा बाजार करायला गेलं तर कमीत कमी 500 ते 600 रुपये एक 3-4 लोकांच्या फॅमिलीसाठी लागतात. तसंही पाहायला गेलं तर एकूण महिन्याचा विचार केला तर या शहरामध्ये 1,500-2 हजार रुपयाचा भाजीपाला सहज 4 लोकांच्या फॅमिलीसाठी लागतो. परंतु हे सगळं केल्यामुळे माझा 1,500-2 हजार रुपयाचा खर्च आहे तो पूर्णतः झिरो होऊन बसलेला आहे. आणि दुसरी मजेची गोष्ट अशी आहे की याच्यात पूर्ण सेंद्रिय खत असल्यामुळे कुठल्याही रोगराईचं याच्यात संकट येण्याची शक्यता कमी होऊन जाते. आणि याच्यात वेळही जातो, आरोग्यासाठीही चांगलं आहे. सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास असा जर वेळ दिला तर हे सगळं मला करणं सहज शक्य आहे. एकूण 1,500 ते 2 हजार रुपयाची बचत मला यात झालेली दिसते. विशेष म्हणजे आपण कॉलेजला देखील टीचिंग करताय. हो, ते सगळं करून हे सगळं गणित कसं काय जमवलं? सहज शक्य आहे. सकाळी माझा उठायचा रुटीन टाइम जो आहे तो 5:30 वाजता मी उठतो. 5:30ला उठल्यावर 6 ते 7 या वेळेत हे सगळं काम करायचं. 7 ते 8 सगळ्या गोष्टी घरातल्या संपवायच्या आणि त्याच्यानंतर 8-8:15ला कॉलेजला निघालं की 8:30 हा कॉलेजचा टाईम आहे. तोपर्यंत मी सहज पोहोचून जातो. 8:30ला गेल्यावर साधारणतः 3-3:30 वाजेपर्यंत मी परत घरी येतो. घरी फॅमिलीसाठी 1-2 तासाचा वेळ दिला की त्याच्यानंतर 5च्या नंतर मी अजून मोकळा राहतो. त्याच्यानंतर 5 ते 6 या वेळेत मी अजून हे सगळं काम करून घेतो. तसं पाहिलं तर रोज 2 घंटे काम करायची गरजही नाही याला. 1-1.5 तासामध्ये सकाळच्या सत्रात जरी करून घेतलं तरी हे काम पुरेसे आहे. संध्याकाळचे मात्र थोडंसं पाणी वगैरे टाकावं लागतं, कारण उन्हाचं वगैरे पाणी दिलं तर भाजीला ते अपायकारक होऊ शकतं. नाव मी प्राध्यापक डॉक्टर राम सदाशिव बडे, असोसिएट प्रोफेसर, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबाजोगाई. माझ्याकडे रिसर्च सेंटरही आहे. मी हिंदी विभागाचा प्रमुखही आहे. हे सगळं काम बघता बघता आवडीचा भाग म्हणून मी करायला गेलो, पण ते इतकं सहज शक्य झालं की आज याच्यात माझं मन पूर्णतः रमून गेलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.